अध्यक्ष महोदय, सीएम साहेबांनी अजितदादांच्या विषयाबद्दल बोलत असताना सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। ते 100% अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, सगळ्यांना विश्वास आहे। आणि तुम्ही बघितलं असेल ना, त्यांनी ना आम्ही कुठंच त्या बाबतीत राजकारण केलेलं नाही। ते बोलत असताना एडीआर बद्दल ते बोलले। मला फक्त सीएम साहेबांना एवढंच सांगायचं आहे, ललिता कुमारीचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी दिलाच होता, पण अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एडीआर झाला असेल तरीसुद्धा आपल्याला FIR करता येतो। त्यामुळे हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना मी राहुल गांधीजींना भेटलो। राहुल गांधीजींना भेटल्यानंतर तिथं डिटेलमध्ये चर्चा झाली। चर्चा होत असताना FIR हा महाराष्ट्रात घेतला जात नाही असं मी त्या ठिकाणी बोलून गेलो। ते बोलत असताना त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की जहाँ पे न्याय मिलेगा वहाँ पे जाके आप FIR करो। त्यांनी कुठल्याही राज्याचं नाव घेतलेलं नाही। आणि मग तिथं गवई साहेबांचा विषय जेव्हा झाला होता, म्हणजे सुप्रीम कोर्टचे प्रमुख, आपल्याला त्यांच्याबद्दलचा आदर आहे। त्यांच्यावर कुणीतरी बूट फेकला होता का चप्पल फेकली होती। महाराष्ट्रात अनेक लोकांना त्या बाबतीतलं 0 FIR करायचं होतं, पण महाराष्ट्रात तसं काही घडलं नाही। कर्नाटकात तो 0 FIR झाला, म्हणून ती गोष्ट बघून मी कर्नाटकात गेलो, कारण मी इथं प्रयत्न करून माझा झाला होता। आता ह्यात बोलत असताना फक्त मुख्यमंत्री साहेबांचं त्या बाबतीत कुठे राजकीय वक्तव्य करायचं नव्हतं हे आम्हाला जाणवलं, पण फक्त इथं असणाऱ्या आमदारांकडनं उत्तर देत असताना शेम त्या ठिकाणी झालं। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की विषय एवढाच आहे, यात राजकारण कोणी केलेलं नाही। याच्यात कर्नाटकाकडनं उलट तिथं मदतच त्या ठिकाणी झालेली आहे। आपण डिटेलमध्ये कागदपत्रामध्ये तिथं जाऊ शकतो। आणि त्याच्यात राज्यसभेमध्ये हाच मुद्दा चर्चेत आला होता। भाजपच्याच एका खासदाराने विचारलं होतं 0 FIR बद्दल, तो 0 FIR दुसरीकडे होऊ शकतो का? त्याला देशाचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी त्या ठिकाणी 10 डिसेंबर 2025ला उत्तर दिलं होतं, 0 FIR आपल्याला कुठेही त्या ठिकाणी करता येतो। उत्तर प्रदेशमध्ये तिथं त्या राज्य सरकारली, म्हणजे भाजपचंच तिथं सरकार आहे, त्यांनी सुद्धा एक नोटीस त्या ठिकाणी काढलेली 0 FIR बद्दल। त्यामुळे 0 FIR हा होऊ शकतो। कर्नाटकाली तो केलेला आहे, पण तो आता महाराष्ट्राकडे ट्रान्सफर झालेला आहे। म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ते करू शकत नाहीत, FIR करू शकतात, इन्व्हेस्टिगेशन मात्र महाराष्ट्र सरकार नाहीतर महाराष्ट्र पोलीस प्रशासन करेल, चांगलंच करेल असा आमचा विश्वास आहे। फक्त कुठेही त्या ठिकाणी कन्फ्युजन नसावं एवढीच विनंती या ठिकाणी आमच्या सगळ्यांची। आणि फक्त सीएम साहेब, अजून एक आपण म्हणालात की आपण अमित शाह साहेबांबरोबर तुमची चर्चा झाली, मी तुम्हाला जे पत्र दिलं होतं तेही तुम्ही त्यांना दिलं, त्यासाठी मी आधी आभार व्यक्त केलेत, आत्तासुद्धा आभार व्यक्त करतो। फक्त आपण बोलत असताना तिथं कुठंतरी CBI बद्दल सुद्धा तुम्ही म्हणाला की एक रिपोर्ट येऊ द्या आणि मग आपण त्याबद्दल करू। पण काय होतंय, AIBचा जर आपण इतिहास बघितला तो 2 वर्ष 3 वर्ष रिपोर्टच येत नाहीत, फायनल रिपोर्ट। आणि त्याच्यासाठी जर आपण CBI एन्क्वायरी थांबवणार असू, नाहीतर CID पण म्हणते AIBचा रिपोर्ट येऊ द्या। AIBचा आजपर्यंत कधीच तिथं रिपोर्ट हा वेळेवर आलेला नाही। त्यामुळे एकतर तुम्ही थोडासा पुढाकार घेऊन तुम्ही घेऊ शकता, तर CBI एन्क्वायरी लगेचच आपल्या रिपोर्टवर नाहीतर आपण सांगण्यावरनं ती सुरू त्या ठिकाणी होणार, कारण ती क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे। FIR हा कर्नाटकाकडनं आलाय, तो स्वीकारावा असं या ठिकाणी विनंती करतो। फक्त जे संत गतीने काही विभाग काम करतात, AIB वगैरे, त्यात तुमचं स्वतःचं पर्सनल लक्ष असावं अशी विनंती या ठिकाणी करतो। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय रोहित पवारजींनी जो विषय सांगितला, मुळामध्ये 0 FIR आपणही स्वीकारतोच। महाराष्ट्रामध्ये BNSचा कायदा आल्यानंतर 0 FIR ही व्यवस्था आपण उभी केली, पण त्या कायद्यामध्येच आपण बघा किंवा त्या संदर्भातलं जे विश्लेषण झालं आहे त्यात की 0 FIRची व्यवस्था का केली, तर विक्टिम हा ज्यावेळेस त्या पोलीस स्टेशनला पोचू शकत नसेल तर ज्या पोलीस स्टेशनला असेल त्या ठिकाणी आपण 0 FIR घेतो। दुसरं, आपण जे अमित कुमार यांच्या केसचं सांगितलं, मुळामध्ये तो प्रश्नच नाही आहे। प्रश्न एवढाच आहे की FIR करा किंवा ADR करा, चौकशी तीच होणार आहे। या संदर्भात चौकशीचं निष्पन्न जे आहे ते आरोपपत्रात दाखल होतं आणि आरोपपत्र महत्त्वाचं असतं। त्यामुळे आता समजा कर्नाटकाने आपल्याला तो पाठवला असेल, आला असेल आपल्याकडे,
आपण ADRलाच तो अटॅच होईल आणि त्याची काही स्वतंत्र चौकशी नसते. ADRची आणि त्याची चौकशी एकच आहे, वेगळी चौकशी नाही आहे. कारण मी सांगितलं, म्हणजे मी पण लॉयर आहे, हेही लॉयर आहेत, म्हणून आपण करायचं असाल मला माहीत नाही, पण टू सेट लॉ इन मोशन हाच विषय याच्यामध्ये असतो. तो सेट लॉ इन मोशन ADRनी झाला आहे. तथापि आम्हाला काही अडचण नाही. तो कर्नाटकने पाठवला असेल तर तोही CIDकडे आम्ही वर्ग करू आणि त्या संदर्भात ही चौकशी आम्ही पूर्ण करू. चला पुढे जाऊया. आणि त्या संदर्भातही अध्यक्ष महोदय आम्ही जाणारच आहोत. मी पुढच्या आठवड्यामध्ये माननीय गृहमंत्र्यांची वेळ घेणार आहे आणि त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे लागून हे जे काही बाकी विषय मांडलेले आहेत ते क्लिअर करून घेऊ. चला नाही आता नाही. सभागृहाने या प्रस्तावावर चर्चा केलेली आहे. काय मांडलंय?